मी लहानपणापासून मला माहिती आहे. मी तालमीत होतो, लाल मातीतला कुस्तीगीर होतो. मी कुस्ती खेळायचो शाळेत असल्यापासून, 7वी 8वीत असल्यापासून, अगदी लहानपणापासून. आणि तेव्हापासून मला दूध प्यायची सवय. तालमीतून आलो, नदीवर जायचो, आम्ही अंघोळ करायचो, विहिरीत उड्या मारायचो, घरी यायचो. घरी 2-4 म्हशी होत्या, शेती होती. वडील माझे साडे शिक्षक होते शाळेमध्ये. आणि मग 1-1 लिटर दूध प्यायचो. सकाळी 1 लिटर, संध्याकाळी 1 लिटर दूध प्यायचो. पण तेव्हापासून मला जी सवय लागली, तर माझ्या आयुष्यामध्ये मला मनगटामध्ये जोर असला पाहिजे. मला सगळे संकटमोचक म्हणतात. कुठे काही झालं की चाललो. कुठे महापूर आला त्यात मी उड्या मारतो. क्रोकोडाईल पार्कमध्ये सांगलीला म्हणे इथे मगरमच्छ आहे, मी उड्या मारून गेलो. मी परवा बिबट्या निघाला नाशिकला, मी जाळी घेऊन त्याच्या समोर उभा राहिलो. अगदी 4 इंचाने वाचलं, पण तोंड पूर्ण फाडलं असतं त्यांनी. बाजूच्याचं फाडून टाकलं. मी घाबरतच नाही. सगळे पोलीसवाले परेशान की तुम्ही काय करताय, तुम्ही बाहेर निघा इथून, काय करताय तुम्ही. तो बिबट्या एवढा तेवढा आलेला आहे, पण मी 2 फुटावर जाऊन त्याच्या जाळी घेऊन उभा राहिलो. हे कशामुळे होतं? हे व्यायामामुळे होतं. मागच्या वेळेला खोपोलीला वरती दरड कोसळली. 8 किलोमीटर रात्री मी 2 वाजताच एकटं चढून गेलो. सगळ्या दिवसा जाऊ शकत नाही. मला तिथे मी रात्री एवढ्या पडत्या पावसामध्ये, कडकडत्या विजेत, एवढ्या वादळामध्ये मी वर पोहोचलो. अनेक ठिकाणी कुठे काय असू द्या, मग मोर्चा असू द्या, लाख लोकांचा, 50,000 लोकांचा, हे धाडस येतं कुठून? तर हे व्यायामामधून येतं. हातात ताकद आहे, मनगटात ताकद आहे, तर ही मानसिकता तुमची तयार होते. आणि म्हणून मला वाटतं ते सगळ्यांनी आत्मसात करावं. खेळामुळे तुम्हाला म्हणजे पराभव पचवायला शिकवतो खेळ. तुम्हाला विजय तुमच्या अंगी नम्रता आणतं. या ठिकाणी संघभावना, स्वतःचा अहंकार बाजूला ठेवतं आणि खेळ हा शेवटपर्यंत झुंज देण्याची मानसिकता जी आहे ती तयार करत असतो.